भीमनगर परिसरात जीर्ण व धोकादायक अवस्थेतील सरकारी शौचालयाच्या जागेवर स्वतंत्र समाज मंदिर उभारण्यात यावं अशी मागणी क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मित्रमंडळानं केली आहे। मंडळाच्या वतीने साहित्य सम्राट लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने समाज मंदिर उभारण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे सादर करण्यात आला। भीमनगर परिसरातील तंतरपाळे व थोरात यांच्या घराजवळील हे सरकारी शौचालय सन 2008 पासून अस्तित्वात असून सध्या अत्यंत जीर्ण अवस्थेत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते सदर जागा पडझडीच्या मार्गावर असून तिचा कोणताही उपयोग होत नाही। परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय व बुद्धविहार कार्यरत असलं तरी स्वतंत्र समाज मंदिराची सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी घ्यावे लागतात। मंडळाच्या निवेदनानुसार भीमनगरातील रहिवासी गेली 60 वर्षे येथे वास्तव्यास असून डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंतीसह इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागेची गरज भासत आहे। समाज मंदिर उभारल्यास नागरिकांना सोयीची जागा उपलब्ध होऊन युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी व महापुरुषांच्या विचारांची रुजवात होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय। प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन सदर जागा सदुपयोगी कार्यासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। निवेदन सादर करताना परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी अरुणा आकाश सावडे भीमनगर येथील रहिवासी असून गेल्या 2008 पासून जो शौचालय दंतरपाळीच्या घराला लागून जो शौचालय आहे तो पडीत असल्यामुळे आणि तो खूप दिवसाचा खराब असल्यामुळे तो यूजमध्ये नाहीच आहे, वापरण्यात नाहीच आहे। तर त्याच्यामुळे आम्हाला तिथं स्वतंत्र लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं समाज मंदिर पाहिजे। सर झोनमध्ये जायचं सांगितलं त्यांनी, आम्ही कारवाई करू असं पुढं करू म्हणून असं सांगितलेलं आहे। ठीक। बुद्ध, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पावन स्मृतीत अभिवादन करतो। तसेच आम्ही भीमनगर येथे 60 वर्षापासून रहिवासी असतानासुद्धा आम्हाला स्वतःचे स्वतंत्र समाज मंदिर नाही आणि आमची अशी मागणी आहे की भीमनगर येथे असलेला शिकस्त संडास शौचालय हे खूप पडक्या स्वरूपात आलेलं आहे। त्या शौचालयाच्या जागी आम्हाला समाज मंदिर मिळावं हे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेलं आहे। करिता जिल्हाधिकारी साहेबांनी नोंद घ्यावी।